छत्रपती संभाजीनगरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामुळे आता या पराभवावरून नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रकांत खैरे यांनी पराभवाचं खापर थेट अंबादास दानवेंवर फोडलं आणि त्यामुळे खैरे आणि दानवे यांच्यात पुन्हा शीतयुद्ध रंगलंय। पराभवानंतर चंद्रकांत खैरेंची दानवेंवर आगपाखड। काय असं ते अंबादास दानवेने असं करावं हे काही समजत नाही। पराभवासाठी अंबादास दानवे जबाबदार, खैरेंचा आरोप। पण आज जर आम्ही बसून केलं असतं तर निश्चितच आमच्या जागा चांगल्या आल्या असत्या। अंबादास दानवेंनी सेटिंग केल्याचा आरोप। काय कोणाची काय ऍडजस्टमेंट केली का काय केलं काय समजत नाही। छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला। मात्र याच बालेकिल्ल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दारुण पराभव झालाय। महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंना अवघ्या 6 जागांवर समाधान मानावं लागलंय। या दारुण पराभवाला अंबादास दानवे जबाबदार असल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी केलाय। दानवे तो स्वीकारणार नाही, मात्र हे सत्य असल्याचा दावा खैरेंनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे अखेरचे 7 दिवस दानवे प्रचारात नव्हते असा आरोपही खैरेंनी केलाय। दानवेंची काही सेटिंग होती का असा संशय त्यांनी व्यक्त केलाय। राशीद मामू निवडून आले, मात्र त्यामुळे पक्षाचं नुकसान झालं। त्यामुळे हा निर्णय चुकीचा होता। या निर्णयामुळे 50,000 हिंदूंची मतं चुकली असंही खैरे म्हणाले। याबाबत मातोश्रीवर अनेकांनी तक्रारी केल्यात अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे। दोघे मिळून त्या ठिकाणी आम्ही एकत्र बसलोच नाही। मी किती वेळेस फोन करायचो त्या व्यक्तीने मला म्हणजे माझा फोन घेतला नाही। अंबादास दानवेने फोन घेतला नाही, काही नाही। मी बरंच बरं असे अनेक जण होते की ते फोन करायचे त्यांना केलं। काय असं ते अंबादास दानवेने असं करावं हे काही समजत नाही। पण आज जर आम्ही बसून केलं असतं तर निश्चितच आमच्या जागा चांगल्या आल्या असत्या। तुम्हाला सांगतो की हे योग्य नाही आहे। आज आपल्या पक्षाचं नुकसान होत आहे हे लक्षात आलं पाहिजे। तरी त्यांनी लक्ष दिलं नाही। त्यांना करायचं आहे का नुकसान असं वाटतंय? काही समजत नाही। काय कोणाची काय ऍडजस्टमेंट केली का काय केलं काय समजत नाही। संभाजीनगरात खैरे आणि दानवे यांचा वाद तसा जुनाच आहे। खैरे यांनी आरोप करायची ही पहिलीच वेळ नाही। या दोघांच्या वादाचा फटका आधी लोकसभा निवडणुकीत, नंतर विधानसभा, नगर परिषद आणि आता महापालिकेतही पक्षाला बसलाय। पक्षाची वाताहत झाल्याची कबुली दानवेंनी दिली आहे, मात्र खैरेंचे आरोप त्यांनी फेटाळून लावले। आमचे ज्येष्ठ नेते आहे, मी काही त्यांच्या विरोधात एक शब्दही बोललो, पण संभाजीनगरात मी 124 किलोमीटर पायी फिरलो। 29 वॉर्डात 124 किलोमीटर पायी फिरलो। कोणत्याही उमेदवाराला विचारा, मी खैरे साहेबाला भेटलं म्हणजे मी काम करतो अशातला भाग नाही। 29 प्रभागातल्या सगळ्या उमेदवारांकडं मी डोअर टू डोअर जाऊन आलो। 124 माझे पाय उचलत नव्हते। रोज संध्याकाळी 124 किलोमीटर मी चाललो। उद्धवजींची सभा घेतली, मोठी विराट घेतली आणि सभेनंतर शेवटचे 2-4 दिवस काही जाहीर प्रचार नसतो। काही कॉर्नर बैठक असतात, काही बैठक असतात, काही गाठीभेटी असतात। मला फक्त खैरे साहेबाला हे माहिती नसावं याचं मला आश्चर्य आहे। खैरे साहेबांनी एवढ्या निवडणुका लढल्या, एवढे सिनियर लीडर आहेत ते। मी तर लहान आहे, छोटासा आहे, परंतु त्यांची जी भूमिका आहे आता त्याला मी काही करू शकत नाही। संभाजीनगरात एकीकडे पक्षाची झालेली वाताहत, तर दुसरीकडे पक्षांतर्गत नेत्यांमधील कलह, अशा दुहेरी समस्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तोंड देतीये। त्यामुळे उद्धव ठाकरे आता यावर काय तोडगा काढणार यावरच शहरात पक्षाचं अस्तित्व अवलंबून आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।